करून देतो. ऐका ऍक्च्युअली सर यांच्या चांगल्यासाठी सांगतो ना. एक मिनिट भैया, अरे एक मिनिट भैया, 2 लाख रुपये वर तुमच्याच बँकेचे चालू खातेदार पाहिजेत असा काय जी आर आहे का? नाही सर, गॅरंटरलाच जी आर आहे का? नाही दाखवा ना. नाही, आपल्या बँकेचं 2 लाखाच्या वरती धोरण आहे का? दाखवा ना. सर पॉलिसी दाखवा ना. चला, पीक कर्जासाठी 2 लाख. पीक कर्जालाच पॉलिसी विचारतोय तुम्हाला. पीक कर्जाला तुम्हाला 2 लाखाच्या वर कर्ज देताना 2 जामीनदार तुमचे पाहिजे रेग्युलर कर्जाचे, असं पॉलिसी आहे का? दाखवा. आहे सर. आणि मागवा. सर आता कसं आहे, यांना 2 लाख पाहिजे, मी 2 दिवसात देऊ शकतो. 2 लाखाचा प्रश्न नाही साहेब. 5 लाखापर्यंत सरकारनं बिगर व्याजी कर्ज का द्यायला लागले? सर 60% 3 लाखापर्यंत आहे. 5 लाखापर्यंत नाही सर. सॉरी, काय 3 लाखापर्यंत. एक मिनिट बाहेर किती आहे हो साहेब? आता नवीन हेच म्हणणार तर मला 2च लाख गेले, म्हणून यांना म्हणलं 4 लाख बसते देतो. आता मग ह्याची माझी चूक काय? मी काय करायला 4 लाख द्या, त्याला 2 जामीनदार देतोय. कंपल्शन करू नका. हीच गोष्ट मी त्यांना सांगत होतो. कंपल्शन करू नका. तुम्हाला बँक ऑफ इंडियाचेच पाहिजे, बँक ऑफ महाराष्ट्राचेच पाहिजे. नाही बस कुठे थकबाकी असा एवढंच पाहिजे, बाकी काही विषय नाही. देते ना ते, पण बँक ऑफ महाराष्ट्र तुमच्या गावात कुठली काय अडचण नाही. एक मिनिट ऐक ना. रेग्युलर पाहिजे, थकबाकी नाही पाहिजे, रेग्युलर पाहिजे. देतो म्हणजे काय अडचण आहे का? इसका मतलब क्या है, 42 करोड़ आपने लोन दिया 3 ब्रांचेस में. आपका ये दूसरा ब्रांच कौन सा है? एफडी किती आहे तुमच्या? ठेवी